चला इकडे सलामीची जोडी कृतिका व जागृती, तसेच बॉलिंग ट्रॅक वरती शीतल. जयमाते संघ मोठ्यात मोठ्या धावा रचतील. पहिला चेंडू टोलावलाय, जातोय पहिला चेंडू मागे, षटकार. चेंडू मागे षटकार सफल झाल्यात. हा पण चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर, षटकार. पाहायला मिळते गचाळ बॉलिंग पाहायला मिळते शीतल यांच्याकडून. तिसरा सुद्धा जातोय चेंडू सीमा रेषा बाहेर, षटकार. 3 in row, चांगला फटका. इकडे मात्र चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. चांगला चेंडू होता, समोरच्या दिशेने चेंडू टोलावलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होते श्वेतांगी यांच्याकडून. मात्र एक धाव मिळेल. चांगली क्षेत्ररक्षण होणार, चांगला चेंडू. इकडे मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल कृतिका यांना. पुढील चेंडू सामना करेल जागृती. शीतल ह्याच्या माध्यमातून वैयक्तिक. चौथा चेंडू सफल होऊन खेळल्यात, जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते, चांगला चेंडू हाताळलाय. एक धाव मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा. अजूनही शेवटचा चेंडू असणार, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया मोठा फटका येईल का. मोठा फटका खेळण्यामध्ये इंटू द गॅप मिळणार, 4 धावा. षटक संपते. एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या होते 24. डीजे घेऊन येतील त्या श्वेतांगी. पाहूया आपल्या षटकात किती धावा खर्च करतेत. सामना करतील त्या जागृती. अडोस पडोस जागृती. हा गुरगंटी खात असताना चेंडू, नो चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न तर केला होता, मात्र इकडे एकच धाव मिळेल. नो चेंडू असणार आहे. धावसंख्येत भर. पुढील चेंडू फ्री हिट. पाहूया पुढील चेंडू. मोठा फटका केलाय, चेंडू जातो सीमा रेषे बाहेर, षटकार. धन्यवाद. चांगला चेंडू टोलावून काढला ऑफच्या साईडून. चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक धाव पूर्ण होते. सिंगल धाव मिळेल. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होईल 33. अजून 4 चेंडू शिल्लक. ह्या षटकातील 4 चेंडू बाकी. आणि गचा क्षेत्ररक्षण जानवे ठाकूर यांच्याकडे. इकडे मात्र कचा क्षेत्ररक्षण होणार जानवे यांच्याकडून. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, रिव्हर्सचा फटका, जातोय चेंडू सीमा रेषे बाहेर, षटका. ओके 4 धावा मिळतील. ओके चेतन राठोड यांच्याकडून जागृतीसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक चौकारामागे 100 रुपये, प्रत्येक षटकारामागे 500 रुपयांचं पारितोषिक. पाहूया. पुन्हा एकदा फटका खेळलाय, चेंडू जातो, धन 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 धन.
4 धावा. ओके, चला 100 रुपये कमवलेत. एक मिनिट. पंच पंच पंच. ओव्हर संपते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 47 धावा. शेवटचा षटक असेल ते म्हणजे पाहूया. कुठे असतील त्यांनी इकडे आपल्या समालोचन कक्षामध्ये यायचंय त्वरित. अर्चित मोरे शेवटचं षटक घेऊन येतील. पूर्वश्री पाटील पाहूया. गौरी टाका गौरी उर्फ गौरी पाहूया. फुलटो चेंडू. चेंडूला यावेळी नाही सोडणार. जाईल चेंडू सीमा रेषे बाहेर. कृतिकेच्या फटके फळीतून षटकार. धावसंख्येत भर धावसंख्या होईल ती 53 धावा. हा सुद्धा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. संख्या होते 59. चांगला चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण होते. चांगलं क्षेत्ररक्षण होते. कोणतेही धावांना खर्च होते. 59 धावा. शपलून गेल्या. चेंडू जाणार. दन 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 दन. 4 धावा. धन्यवाद. इकडे मात्र कृतिकाला संधी. अवघ्या 46 धावा वर खेळते. 11 चेंडू 46 धावा. पाहूया आपल्या हाफ सेंचुरी पूर्ण करतात की नाही. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. इकडे मात्र 1 धाव पूर्ण होईल. दुसरी धावाचा कोणताही प्रयत्न नाही. शेवटचा चेंडू शेष या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर 64 धावा. शेवटचा चेंडू. अर्चित मोरे कुठेही असतील त्यांनी इकडे यायचंय. अर्चित मोरे शेवटचा चेंडू असणार आहे षटकातील. आणि इकडे पुरुषी संधी. ह्या चेंडूवर विकेट घेतला देवेंद्र मोरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. पाहूया इकडे 500 रुपये लागलेत. चांगला फटका होता. 1 धाव पूर्ण होईल. आणि 1 धावाच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 65 वर 66 धावांचं लक्ष्य.
चला सिद्धिविनायक फलंदाज पाठवायच्या मैदानात. इकडे मात्र दोन्ही आक्रमक फलंदाज. जानवी ठाकूर व एक साइडला निशिता मोरे, दोघांकडेही मोठे फटके मारण्याची ॲबिलिटी आहे. पाहूया मोठ्या धावांचं डोंगर कसं पार करतायत. निकेत मोरे नाणेफेकीसाठी यायचंय. निकेत मोरे बजरंग वॉरियर्स. इकडे मात्र वाईट चेंडू. सुरुवात वाईट पासून होते. बॉलर मानवी शपल होऊन मध्ये पाहूया झेल होते की नाही. नाही गचा क्षेत्ररक्षण दोघांकडून. इकडे मात्र सर्फ एक्सेल डाग अच्छे होते. पंच किती धावा झाल्या. पंच पंच किती धावा झाल्या. 3 धावा. 2 धावा. प्रथम 2 धावा होतील. नो चेंडू असणार आहे. पुढील चेंडू फ्री हिट. धावांचा जर विचार केला तर धावा होत्या त्या 4. इकडे मात्र अजून एकच बॉल फेकून झालाय. चांगला फटका टोलावलाय. इकडे 1 धाव मिळेल. जर सामना जिंकायचा असेल सिद्धिविनायक संघाला तर इकडे मोठे फटके खेळायची गरज आहे. माझ्या शब्दाला मान ठेवला. निशिता मारते सीमा रेषे बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. मोठा फटका येतो निशितांच्या फळीतून. हा सुद्धा मोठा फटका मध्ये कन्वर्ट करत होता. चांगलं क्षेत्ररक्षण होते जागृती पटेल यांच्याकडून. 1 धाव मिळेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. ओके निशिता मोरे यांच्यासाठी सुवर्ण संधी. 3 बॉल 3 षटकार. 3 इन रो मारले होते अजिंक्य मोरे यांच्याकडून 500 रुपये. इकडे मात्र जान्हवी जातो चेंडू सीमा रेषे बाहेर. षटकार. शिल्लक धावांचा विचार केला 18 धावा. इकडे चांगला चेंडू हाताळते. ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या खेळानंतर धावसंख्या होते 18. चला मंगलमूर्ती शेवटचा पुकार. मंगलमूर्ती जय बजरंग. दोन्ही संघ मालक नाहीतर आपल्याला षटका कमी करावं लागतील. चला पुढील षटक घेऊन जागृती. वाईट चेंडू असणार आहे. खूपच बाहेर. पाहूया इकडे फुलटो चेंडू येतो. मोठा फटका जातोय सीमा रेषे बाहेर. षटकार. चांगला चेंडू हाताळलाय निशिता. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये डॉट बॉल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होती ती 25. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 डॉट बॉल. हा सुद्धा निर्धाव चेंडू.
चेंडू शेष. 7 चेंडू मागे 29 धाव्यांची गरज. चांगली फलंदाजी पाहायला मिळते जान्हवी ठाकूर व निशिता यांच्या माध्यमातून. हा चेंडू सुद्धा दिलाय भिरकावून जातोय सीमा रेषे बाहेर. षटकार. धन्यवाद. प्रथम मोरे यायचंय पंच. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 43. अजूनही 6 चेंडू आणि 23 धावा. चांगली फलंदाजी होत असताना निशिता व जान्हवी यांच्या माध्यमातून. आता इकडे मात्र बॉलिंग ट्रॅक वरती कर्णधार आयकॉन. चला नाणेफेकीचा कौल होतोय तो मंगलमूर्ती वॉरियर्स वर्सेस बजरंग वॉरियर्स. चेतन फडकर यांच्या ह्याच्यातून आणि इकडे मात्र जातोय चेंडू. षटकार. सामन्यामध्ये ट्विस्ट. 5 चेंडू 17 धावा. वा काय फलंदाजी होते. इकडे चांगला चेंडू हातात आहे कृतिका. ती इकडे चांगले कमबॅक होतोय. चांगला फटका जातोय. चेंडू सीमा रेषे बाहेर. षटकार. संघाला 3 चेंडू 11 धावा. धडपण खूप काही. इकडे जातो चेंडू सीमा रेषे बाहेर. षटकार. आणि 5 धावांची गरज. काय सामना रंगतोय. इकडे चांगला चेंडू चांगला फटका खेळायचा होता. 1 धाव पूर्ण होईल. दुसरी धाव घेतील का निशिता. आणि इकडे दुसरी धाव सुद्धा पूर्ण. वा वा काय सामना आहे. 1 चेंडू 3 धावेची गरज असणार आहे. मोठा फटका खेळायचाच आहे. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येतील. इकडे सर्वांनी नोंद घ्यायचं आहे. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. इकडे मात्र 1 चेंडू 3 धावेची गरज असणार आहे. 1 चेंडू 3 धावा. निशिता वरती सर्व आशा अभिलाषा असणाऱ्या सिद्धिविनायक संघाच्या. कृतिका सामना करतील निशिता. इकडे चेंडू जातोय मात्र निर्धाव. आणि इकडे सामना विजय होतोय. जय माता दी.